अरे मारते कुठं लपला रे? निघ रे बाहेर रे, ये बाहेर रे. मारत्या बोकाच्या येडगांड्या डोबऱ्या म्हणायच्या तुला सांगायला होता. या बकऱ्या जर याच्या पुढे मावरात आल्या तिथंच म्हटलं बाकऱ्याला भाजून खाईन म्हटलं. हा आता सांगा तुला डोबऱ्या नोबऱ्या होणार म्हणून आला बाई. शिबल्या फिवल्याला का आणि माझ्या बकऱ्या काय आल्या त्यावर. मग बकऱ्या माझ्यासोबत असते दिवसभर. चाललेल्या का कोणाच्या बकऱ्या आल्या असं माझ्या बकऱ्या म्हणून आला तू. लवकर निघून म्हटलं. माझा दिमाग जर गरम झाला ना पाहिजे फक्त पहिले बराबर पान मग मला पान. तसा म्हणू नको शिवल्या. माझ्या जर बकऱ्या असेल तर काय सांगतो तुले. माझ्या वाईट लागू नको तू. मी मला खराब माणूस आहे बरं. हा माझ्या जर बरं दादा आल्या ना तेव्हा बच्चेला म्हटलं भाजून खाईन म्हटलं भाजून. मला धमकी देता तो. मला धमकी देतो जे त्या वावरात म्हटलं येऊन म्हटलं अख्ख्या अख्खं वावर खाऊ घालीन म्हटलं माझ्या बकरीले. आता समोर तुले मागं लागू नको. तू इथून निघ म्हटलं शिल्या लोकांनी. अबे डुबे होण्याच्या चोर तर चोर वर शिरजोर थांब तुला दाखवतो रे थांब. येल्ले वाचवा रे वाचवा रे मेलो रे वाचवा रे. घे ना एवढ्या तर तुला म्हणाला माझ्या बकऱ्या नाही माझ्या बकऱ्या नाही आहे. तुला समजून नाही राहिलं. एकडा पाहून घे माझी बकरी वगैरे. सोड रे मारती सोड रे. सोड दे मारते तिला काय आता काय जीव घेता त्याचा. बरं झालं शिवल्याला पाहिजे होते असे दणके. माझ्या शिवल्याला तर आला होता. आता सोडतो शिवल्या तुला एक वेळा डबल जर आला इकडे तर मोडमाड करूनच पाठवून म्हटलं घरी. पाहिजे आता लक्षात ठेवतो. काऊन रे बा मारती काय झालं? कारण ना धाम राजा मला म्हणते माझ्यात बकऱ्या आल्या म्हणते त्याच्यावर खाले. माझ्या बकऱ्या म्हणावते इकडे मी मागात राहते माझ्या बकऱ्या आणि तो मला म्हणून आला. त्याला सांगितलं 10 वेळा का माझ्या बकऱ्या नाही होय तरी त्याच्यावर अंगावर आला तो माझ्या. तुम्हाला तर माहीत आहे मग अंगावर आला का मी शिंगावरच घेतो. हां घेतलं मग मी शिंगावर त्याला. काय का शिवला शकते का तुला? त्या पोट्ट्याच वाईप आहे ते वाईप आहे. लाता खाऊन आले का लहान लहान पोट्टे जातच्या. नाही ना राजा त्याच्यात बकऱ्या होत्या ना मावरात. माझ्या डोळ्यानं पाहिलं ना त्याच्यात बकऱ्या होत्या ना. आहे तरी लावून आला तो त्याची आपलीच पाजर गई लावून आला. जाऊ दे माझ्यापाशी एक माणूस आहे त्याच्यापासून करू आपण खोल फिटिंग मग. मारती अरे मारती अरे मारती तू आता काय शिवल्याला मारलं म्हणून दिलं. मारून येतं का त्याची पूजा करू काय. मायावर सारखा झाला तो. दिला मग त्याला दणका. पण काही म्हण मारती तो लय दिवसचा रन्नावला होता. बरं झालं तुला त्याला धनका दिला. मग काय तर मारतीला कमजोर समजून आला होता. पण त्या बकऱ्या होत्या कोणाच्या त्याच्यावर माहीत झाला तुले हे आहे का माहीत. त्या बकऱ्या कोणाच्या आपल्या राजाला माहित आहे. तू राजाला विचार कोणाच्या देतो. जाऊ दे तिकडे पाहणार पैत बशीन आपल्याला काय करायला लागते. कमाल आहे बा पाटलाची. पाटलाने टेन्शन नसते बा. पाटील हो पाटील गेले का हो पाटील. गेले काय बा पाटील. कोण आहे रे? कोण आहे झोप मोड केले का? तू आहे का रे पाहाला? लय दिवसाला आला. काय म्हणतो? गावात गिवात येत जा ना पाटील. वावरातच झोपता का रात दिवस. काय करतो राजा? वावराच्या पोराच्या आपली जिंदगी नाही आहे. वावरात घेत नाही तर काय करतो मग? हा ते तर झालंच पाटील. पण गावातला काही माहीत घेत आहे का म्हटलं तुम्हाला. काय रे बा काय झालं आता? आता कोण उकीर काढला? नाही ओकीर किकीर नाही काढला. पण म्हटलं काल मारतीनं शिवलाले असं का धुतलं राजा. पुरं त्याचं पाणी करून टाकलं. काऊन रे बा काय झालं? शिवल्याच्या वरात बकऱ्या गेल्या म्हणते मारतीच्या. आणि मारती म्हणे माय होई नाही म्हणे. शिवल्याला गेला मग त्याच्या अंगावर गेला शिवल्या. मग काय मारतीचं माहीत आहे तुम्हाला. असं झालं ते. हो का रे? मला माहिती आहे ते कोणाच्या बकऱ्या होतं. त्या मारुतीच्या बकऱ्या नाही होय. त्या दिवशी पाहिलं मी कोणाच्या होतं. कोणाच्या बकऱ्या मग पाटील? कुठं रे बा बकऱ्या कायले होत्या. त्या दिवशी शांतारामच्या म्हशी त्याच्या वरात चोरू आल्या त्याला. आणि शांताराम मस्त तुरीच्या संगा तोडून आला त्याच्या वरातल्या. काय विचारतो. पण शिवल्याचा बकऱ्या म्हणे हो. अरे शांताच्या म्हशी दिसतेच त्या बकऱ्यासारख्या दिसते. कुठून आणल्या कुठून नाही त्यानं त्या म्हशी निरा बकऱ्यासारख्या दिसते. नाही पाटील राजा हे तर काही झालं मग तर. शिवल्याला सांगा लागेल आता मग पाटील.
जाऊ दे ना रे बा, आता काय सांगतो, झालं गेलो पार पडलो. असं म्हणता मग पाटील? राहिलं मग. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या.